या मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 16 जानेवारीला निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर युती करायचा आमचा प्रयत्न होता. ठाण्याला झाली, परंतु मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांनी होऊ दिली नाही. परंतु नाही झाली हे एका दृष्टीने बरंच झालं, कारण शेवटी मीरा भाईंदरची भारतीय जनता पक्ष हा फक्त आणि फक्त नरेंद्र मेहता यांच्या 7-11 कंपनीचा आहे. अनेक वर्षापासून त्यांनी सत्ता असताना, स्वतः महापौर असताना, स्वतःची मेवणी महापौर असताना त्यांनी ह्या महानगरपालिकेवर अनेक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. महानगरपालिका क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला ओरबडलं, लुटलं. स्वतः त्यांनी ऍफिडेव्हिट दाखल केले, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्यावर किती गुन्हे ते सादरीकरण त्यांनी केलं. ज्यांनी बलात्काराचा आरोप त्यांच्यावर केला त्यांना उमेदवारी दिली. बीएसयूपीच्या योजनेमध्ये अनेक लोक जे लाभार्थी नसताना त्यांनी 7-7 घरं लाटली. त्या मीरादेवी यादवांसह सर्वांना त्यांनी उमेदवारी दिली. ह्या परिसराचं जे गोपीनाथ मुंडे तरण तलाव आहे त्या ठिकाणी एका ग्रंथमुथा नावाच्या गरीब बिचारा विद्यार्थी हा मृत्युमुखी पडला आणि तो तरण तलाव चालवणाऱ्या लोकांना, ठेकेदारांना त्यांनी उमेदवारी दिली. ज्या वर्षा भानुशाली नावाच्या महिलेवर किंवा नगरसेविकेवर 5 वर्ष शिक्षेची शिक्षा सुनावलेली आहे, त्यांना तुम्ही उमेदवारी दिली. म्हणजे ह्या सगळ्या भरभटलेल्या आणि कलंकित लोकांना उमेदवारी देऊन परत मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात जो भ्रष्टाचार करायचा किंवा गिळंकृत करायचंय, स्वतःच्या कंपनीचं 7-12वर 7-11 नाव लावायचंय, प्रताप सरनाईक होऊ देणार नाही. तुम्ही मला बजरंगी भाईजानची उपमा दिलेली आहे, मला ती मान्य आहे. तुम्ही माझ्या शेपटीला आग लावलेली आहे. तुमच्या ह्या भ्रष्टाचाराची आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा अंत करण्याची जबाबदारी ह्या हनुमानजीच्या निस्सिम भक्ताची आणि प्रताप सरनाईक ते भविष्यामध्ये करणार आहे.